शेगाव, जांभोटी, कणकुंबी, खानापूर इकडे जायला रस्ते नव्हते. त्यावेळेला मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि लोकांना कामगारांना काम मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी बाबूराव ठाकूरांनी अत्यंत परिश्रम केले आणि त्या परिश्रमाचं फलित म्हणजे आज मामा जे काम करतायत. मामा म्हणजे बाबूराव ठाकूरांचे चिरंजीव आहे, लोकमान्य मंडी पर्वतचे प्रमुख आहेत ते. तर त्यांनी आता जिथं प्राथमिक शाळा होत्या तिथे कॉलेजेस उभी केली. काय केले? कॉलेजेस. म्हणजे जगी कीर्ती रूढवी, जगभर कीर्ती जर वाढवायची असेल तर आपल्या लोकांना त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना सक्षम करायला पाहिजे. आणि ही सक्षम करायची जी एक लालसा आहे ती, आणि ती पण अभिमानाने, ती मामा जपतायत. म्हणून ते मुद्दाम वाचा तुम्ही बेळगाव मधले 2 फोटो कमी पडले त्यांची माहिती द्यायला. अशा प्रकारे तुम्ही वागलात तर तुमची कीर्ती वाढणार की नाही, तेव्हा तुम्ही स्वतःला म्हणून देऊ शकता लोकमान्य. समजलं? लक्षात? तर ही लोकमान्याची ओळख आहे. आज आपण मला ती आता ह्याच्यातले जे प्रॉडक्ट आहेत ना, हे गावात खेडेगावात तयार झालेले आहेत कुठेतरी. म्हणजे खेड्यातल्या लोकांकडे पैसे पोचले की नाही. आपण नुसते शहरी 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 करतो, हा तसं नाही केलं पाहिजे. आपण शेतकऱ्यांचा माल घेऊन तो शहरामध्ये पोचवायला पाहिजे, तर आपली अर्थव्यवस्था सदृढ होऊ शकते. आलं का लक्षात? तुम्हाला एक गोष्ट सांगू का? चालेल असं तुम्ही दात घासता का? कशाने दात घासता? ब्रशने. आणि ब्रश वरती काय असते? ती गिळता का? का? विचार केला कधी? कारण त्याच्यामध्ये फेस येतो, तेव्हा विषारी असतो, तरी आपण आंधळ्यासारखे ते प्रॉडक्ट घेतो की नाही. पण त्याच्याऐवजी आपल्या ग्रामीण भागामध्ये ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पतीमधून जे काय दंतमंजन तयार होतं त्याच्यामध्ये वनौषधी असतात. त्यात तुम्ही दाताला लावल्यात आणि जर गिळल्यात तर तुमचे हाडं मजबूत होतील की नाही. हे चिंतन तुम्ही आता देश मोठा करण्यासाठी करायला पाहिजे की त्या पेस्टला जे पैसे जातात ते आमच्या गावच्या लोकांपर्यंत कसे पोचतील. आणि पण ती पेस्ट नंतर आपण फुकली, ती जाते कुठं? नदीला. नदी विषारी झाली काय? नदीतले जलचर आहेत त्यांचा तो खाण्याचा पदार्थ आहे का? नाही. पण तेच जर झाडांची म्हणजे बकुळ, आवळा, हळदा, अश्वगंधा अशा सगळ्या वनस्पती ज्या आहेत त्यांची पावडर केलेली दाताला लावून ती आपण बेसिन मध्ये फुकलो जरी आणि ती नदीला गेली तर ते जलचरांना खाणं होईल की नाही. मग जलचर नदी दुरुस्त करतील की नाही. मग नदी स्वच्छ करणं कोणाच्या हातात आहे? आपल्या एका सवयीच्या हातात आहे. तर अशा प्रकारची दूरदृष्टी बाबूराव ठाकरेंकडे होती. लक्षात आलं? तर तुम्ही तो विचार केला पाहिजे की आपलं भलं कशात आहे. मुली तुम्ही उठणं लावता का कधी? उठणं जी गोष्ट तुमची पेस्टची आहे ती गोष्ट साबणाची आहे. साबणापासून आलेला फेस जेव्हा नदीत जाईल तेव्हा जलचरांना तो त्रासदायक होतो, त्यांचे डोळे जातात. आणि उठणं लावलं तर आनंद मिळतो की नाही? मिळतो ना. मग तो आनंद का नाही लुटत? आणि उठणं वापरलं तर शेतकऱ्याचा फायदा होतो. विचार करा आणि त्याच्यावर अंमलबजावणी करा. नुसतं मी देशभक्त बोलून जमणार नाही. तुकाराम महाराज म्हणाले, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. आमची नदी विषारी झाली, आमची भातशेती विषारी झाली, आमची हवा विषारी झाली की नाही? अन्नधान्य विषारी झाले, विचार विषारी झाले.
प्रत्येक जण एकेकाला फसवायला बघतोय. अशा वेळेला ज्यांनी राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण केलं त्यांचे आदर्श घेऊन जर तुम्ही उभे राहिलात, तुमच्या वयाची असताना सावरकरांनी शपथ घेतली, वासुदेव बळवंतांनी शपथ घेतली, शिवाजी महाराजांनी शपथ घेतली, तर तुम्ही घ्यायला पाहिजे का नको? राष्ट्राच्या हिताचं जे असेल ते करायचं. लक्षात आलं? धन्यवाद.